मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। देशातील सगळ्यात मोठी महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महानगरपालिकेचं उद्या मतदान पार पडणार आहे आणि या सगळ्या मतदानाकरणाची तयारी जी आहे ती सध्या निवडणूक केंद्रावरती होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या सायन इथल्या एफ नॉर्थ या निवडणूक केंद्रावरती आहोत आणि आपण पाहू शकतो की या संपूर्ण मतदान केंद्रावरती सध्या जे निवडणूक कर्मचारी आहेत त्यांना निवडणूक साहित्याचं वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। एफ नॉर्थ या संपूर्ण निवडणूक केंद्रामध्ये जवळपास 8 ते 9 वॉर्ड आहेत आणि या सगळ्या वॉर्डमध्ये व्यवस्थित पद्धतीने मतदान होण्याकरता निवडणूक अधिकारी जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप या ठिकाणी होताना पाहायला मिळते। बॅलेट युनिटचं वाटप जे आहे ते सध्या या ठिकाणी मतदान केंद्रावरती होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की सगळे निवडणूक कर्मचारी जे आहेत ते आता मुंबई महानगरपालिकेचं मतदान जे आहे ते व्यवस्थित होण्याकरता या ठिकाणी कामाला लागलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये उद्या मतदान होणार आहे आणि त्याकरता मुंबईमध्ये पोलीस व्यवस्था देखील सज्ज झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 20 ते 30 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते उद्या मतदानाकरता मुंबईच्या रस्त्यांवरती आणि मतदान केंद्रावरती तैनात असणार असल्याची माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मतदानाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता संपूर्ण खबरदारी जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं मुंबई पोलिसांकडनं घेण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक मतदार आहेत आणि ही संपूर्ण मतदान प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याकरता निवडणूक कर्मचारी जे आहेत ते आता कामाला लागलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे EVM मशीन्स आणि बॅलेट युनिट जे आहेत ते नेण्याकरता मुंबईची बेस्टची व्यवस्था देखील या कामामध्ये तैनात करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इतर खाजगी वाहनं देखील निवडणूक आयोगाकडनं या संपूर्ण कामाकरता घेण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निवडणूक कर्मचारी सध्या या निवडणूक केंद्रावरती दाखल झालेले आहेत आणि आपलं निवडणूक साहित्य जे आहे ते या ठिकाणी घेताना हे सगळे कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। उद्या मात्र निवडणूक होते आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जे दुबार मतदार सापडतील त्यांच्या संदर्भात ठाकरे बंधूंकडनं कठोर भूमिका घेण्यात आलेली आहे आणि त्यांना फोडणार म्हणजे फोडणार अशा शब्दात ठाकरे बंधूंनी जे आहे ते त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। उद्या मतदान केंद्रावरती काही प्रमाणात गोंधळ होतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु ही मतदान प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याकरता आता मात्र निवडणुकीमध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी निवडणूक केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडनं या निवडणूक साहित्याचं वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।